आणि यानंतर आपण मुंबईमध्ये जाऊयात। बाबुलनाथ मंदिर परिसरातून अक्षय भाटकर सध्या आपल्यासोबत आहे। अक्षय, मुंबईतल्या बाबुलनाथ मंदिरामध्ये कायमच गर्दी असते। आज महाशिवरात्र आहे, अर्थात गर्दी वाढताना दिसणार आहे। कसं वातावरण आहे, काय भावना आहेत? प्रज्ञा, अगदी गिरगाव चौपाटीपर्यंत ही दर्शनाची रांग पोचलेली आहे। पहाटे 3 वाजता हे दर्शन सुरू झालेलं आहे आणि बाबुलनाथ मंदिराचा संपूर्ण नजारा आपण बघतोय। मुंबईतलं हे अतिशय प्राचीन असं मंदिर आहे, ज्या मंदिरामध्ये स्वतः या ठिकाणी श्रीराम येऊन गेले होते, लक्ष्मण येऊन गेले होते असं सांगितलं जातं आणि त्यांनीच या ठिकाणी या मलबार हिलचा हा जो परिसर आहे, जी छोटीशी टेकडी आहे, त्या टेकडीवर या शिवलिंगाची स्थापना केली होती आणि त्याच्यानंतर 1200च्या काळामध्ये ज्यावेळी राजा भीमदेव या ठिकाणी होता त्यावेळी त्याने या ठिकाणी एका छोटेखानी मंदिराची उभारणी केली होती। पण त्याही नंतर 1890च्या काळामध्ये खऱ्या अर्थाने इथे मोठ्या मंदिराची इथे स्थापना करण्यात आली आणि आता आपण बघताय संपूर्ण मंदिर जे आहे त्या मंदिराला सजवण्यात आलेलं आहे आणि मुख्यतः मंदिरामध्ये जी शिवलिंग आहे त्या शिवलिंगाची पूजा करण्यासाठी इथे अतिशय मोठ्या प्रमाणात मुंबईकर आणि मुंबईच्या आसपासचे सर्व भाविक जे आहेत ते इथे जमलेले आहेत आणि याच भाविकांच्या गर्दीमध्ये इथे शिवलिंगाची या पूजा केली जाते, शंकराची पूजा केली जाते आहे। अतिशय मोठं हे मंदिर आहे मुंबईतलं आणि महाराष्ट्रातले जे काही महत्त्वाचे शिवलिंग आहेत, जे प्राचीन शिवलिंग ज्याला मानलं जातं, प्राचीन मंदिर मानलं जातं, त्यापैकी हे एक मंदिर असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात गर्दी दरवर्षीच होते आणि महाशिवरात्रीच्या वेळी तर अतिशय मोठ्या आयोजन या ठिकाणी करण्यात येतं आणि त्याच्यामुळेच हे संपूर्ण मंदिर जे आहे ते आज सजवलेलं आहे आणि या मंदिराची जी गर्दीची रांग आहे, दर्शनाची रांग आहे, ती अगदी खाली गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचलेली आहे। त्यामुळे आपण अंदाज लावू शकतो हे मंदिर किती महत्त्वाचं आहे आणि किती भाविक आज या ठिकाणी दर्शनाला आलेले आहेत। तब्बल 110 पायऱ्या आहेत या मंदिराला चढण्यासाठी। अनेक भाविक जे आहेत ते अशा या सर्व पायऱ्या चढून या ठिकाणी दर्शनाला येत असतात आणि आज देखील अशाच प्रकारे इथे मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला दिसून येते। सगळे शिवभक्त आज महाशिवरात्रीच्या दिवशी गर्दी प्रचंड आहे, मुंबईकर आहेत, त्यासोबतच राज्यातले देखील शिवभक्त आज दर्शनासाठी बाबुलनाथ मंदिरामध्ये आल्याचं आपण पाहतोय। अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।